नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आता इथे करणार आहोत झटपट होणारे बिना खोबऱ्याचे, म्हणजे ओलं खोबरं यात आपण घालणार नाही आहोत. ओलं खोबरं न घालता आपण इथे हळीवाचे लाडू करणार आहोत. इथे पाहू शकता आपण 400 ग्रॅम हळीव घेतलेले आहेत, जे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत. नंतर इथे अक्रोड 100 ग्रॅम, बदाम 50 ग्रॅम आणि हा डिंक जो आहे तो 100 ग्रॅम आहे, जो आपण छान तुपामध्ये तळून घेणार आहोत. आणि इथे गूळ घेतलेला आहे किसून. अर्धा किलो गूळ आपण छान किसून घेतलेला आहे. गूळ किसून घेतल्यामुळे छान तो पटकन विरघळतो आणि त्याचे खडे राहत नाहीत. साजूक तूप देखील घेतलेलं आहे. साजूक तूप आपल्याला लागणार आहे. कढई तापत ठेवली होती आपण. कढई तापल्यानंतर आपण यामध्ये असेच हळीव आपण फक्त भाजून घेणार आहोत. एक 5 ते 6 मिनिटं हे छान भाजून घ्यायचे, अगदी मंद आचेवर. सतत हलवत राहायचे. एक साधारणतः 5 ते 7 मिनिटांमध्ये आपले हळीव छान भाजून होतात. पाहू शकता याचा रंग वगैरे काहीच बदलत नाही. 1-2 ते 3 मिनिटं झालेली आहेत मला. हळीवाला मुळातच थोडासा कडवटपणा असतो. आपण जर ते कच्चे खाऊन पाहिले तर थोडी अगदी स्लाइटली आपल्याला कडवट टेस्ट शेवटी येते. तो कडवटपणा आपण छान असे लहान आचेवर आपण परतून घेतल्यामुळे ती कडवट चव देखील जाते आपली बऱ्यापैकी. खमंगपणा येतो आणि लाडूला. आणखी 1-2-3 मिनिटं छान परतून घेणार आहे मी. पाहू शकता. एक 3 ते 4 मिनिटातच आपले हळूहळू आवाज यायला लागला, तडतडायला लागलेत. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही. मंद आचेवरच भाजायचे. पाहू शकता थोडा रंग बदलायला सुरुवात झाली आता. पाहू शकता तडतडायला सुरुवात झाली. आता 5 मिनिटं झालेली आहेत आपली. आता आपण हे काढून घ्यायचे. गॅस बंद केला आहे आणि मी काढून घेते आता. हळीव आपले पूर्ण थंड करून घ्यायचे. तोपर्यंत आपल्याला आपला डिंक तळून घ्यायचा आहे. डिंक तळून घेण्यासाठी आपल्याला यामध्ये 1 चमचाभर तूप टाकायचं आहे त्याच कढईमध्ये. डिंक टाकून घेतला आपण आणि आता हा लो फ्लेमवर छान फुलवून घ्यायचा आहे आपल्याला. संपूर्ण आपला हा जो डिंक आहे पूर्ण आपला डिंक छान फुलला पाहिजे. होऊ शकतं. आता हे आपण काढून घ्यायचं आहे आणि असंच आपण संपूर्ण डिंक फुलवून घेणार आहोत. थोडा करूनच आपल्याला फुलवून घ्यायचा आहे. सगळा जर आपण एकदम टाकला तर काही खडे राहण्याची शक्यता असते. झालं आपलं तळून. पाहू शकता आपली बेसिक तयारी झाली आहे. आपले हळीव छान भाजून झालेले आहेत. डिंक आपला फुललेला आहे छान.
अक्रोड आणि बदाम मात्र आपल्याला कच्चेच घ्यायचे आहेत. ते आपल्याला भरड करून घ्यायचे त्याचे मिक्सरमध्ये. अक्रोड आणि बदाम जे होते आपण घेतलेले ते आपण क्रश करून घेणार आहोत. पाहू शकता अक्रोड आणि बदाम इथे छान थोडे साडेपर्यंत भरड आपण ठेवलेले आहेत. आता आपले अळीव जे असतात त्याला थोडा कडवटपणा असतो, त्यामुळे मग याचं मिक्सिंग झाल्यामुळे बदाम आणि अक्रोड याचं आपण मिक्सिंग त्यामध्ये घातल्यामुळे त्याची चव थोडी बदलते. म्हणजेच अळीवाचा जो कडवटपणा असतो अगदी थोडा जो असतो त्याच्यामध्ये तो लागत नाही आपल्याला लाडू करताना. त्या मिक्सिंगच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता आपण अळीव आणि डिंक आपण त्याची पावडर करून घेणार आहोत. पावडर नाही म्हणजे हे आपण मिक्सिंग प्लेटमध्ये काढून घेतलंय. आता याचप्रमाणे आपण अळीव आपले जे भाजून घेतलेले होते ते आणि डिंक देखील बारीक करून घेणार आहोत. अळीव मात्र आपल्याला थोडे जाडे-भरडेच ठेवायचे. डिंक बारीक करून घेतला तरी चालेल किंवा थोडं राहिला तरी चालू शकतो, असं काही नाही. डिंक देखील आपल्याला हवं तसं बारीक करून घ्यायचं आहे. आता अळीव आपल्याला बारीक करून घ्यायचे. हे आपल्याला पल्स मोडवर करून घ्यायचे. पल्स मोडवर फिरवायचे आणि छान पुन्हा खालीवर करून घ्यायचे, म्हणजे यातलं तेल बाहेर येत नाही. आपण जर नेहमी आपण वाटण किंवा असं कोणतेही पदार्थ बारीक करण्यासाठी आपण रेग्युलर जो मोड वापरतो तो जर वापरला तर मग ते जास्त वाटले जातात आणि त्यातून तेल बाहेर येतं. पाहू शकता अगदीच बारीक नाही ठेवायचं, थोडं जाडं-भरडच असायला हवं. छान मिक्सिंग करून घ्यायचं आपण हे. ते सगळं डिंक नंतर अळीव आणि आपले जे ड्रायफ्रुट्स आपण टाकले होते हे छान मिक्स झालं पाहिजे. आता एक चमचा तूप टाकून हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपले काजू बदाम कच्चे होते आणि हे छान मिक्सिंग होईल छान. सगळे जे आपण त्यात मिक्स केलेलं आहे, वेलची पूड वगैरे, जायफळ, नंतर बदाम आणि अक्रोड हे सगळं एकत्र छान मिक्स होईल आणि सगळं छान भाजलं जाईल. अगदी 2-3 मिनटं भाजायचे. पुन्हा थोडं उरलेलं मिक्सिंग घेतलेलं आहे आपण, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहोत आणि छान भाजून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटांसाठी. अगदी मंद गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला हे. पाहू शकता सगळं मिक्सिंग आपलं छान भाजून झालंय आणि आता सगळे पदार्थ छान असे एकत्र झालेले आहेत, अगदी वेलची पूडसह. आता आपण गूळ वितळवून घेणार आहोत. गूळ वितळवण्यासाठी आपण कढई तापवून घेतली, त्यामध्ये पाव वाटी पाणी टाकणार आहोत. हे पाणी गरम झाल्यानंतर लगेचच आता आपण यात गूळ टाकून घ्यायचं आहे. आता आपलं हे सगळं मिक्सिंग जे आपण केलेलं होतं ते अर्धा किलो झालेलं आहे जवळजवळ, त्यामुळे आपण हे गूळ देखील अर्धा किलोच घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर तुम्ही कमी गोड देखील घेऊ शकता. ओमेगा-3 ने युक्त असलेले असे हे पदार्थ आपण सगळे या लाडूसाठी वापरलेले आहेत. त्यामुळे आता हे गूळ वितळून घेतल्यानंतर आपण लगेचच लाडू बांधून घेणार आहोत. पाहू शकता असं केल्याने आपला गूळ देखील पटकन वितळण्यास मदत होते आणि आपला पाक जो असतो तो फार कडक होत नाही. ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरच करायची आहे. आपल्याला पाक उकळून घ्यायचा नाहीये, फक्त आपल्याला गूळ पूर्ण वितळवून घ्यायचा आहे. असं केल्याने गूळ पटकन वितळतो. सतत हलवत राहिल्याने आपला हा गूळ वितळण्यास पटकन मदत होते, कारण आपल्याला अजिबात हे मिश्रण उकळू नाही द्यायचे. हे मिक्सिंग जर तुम्ही पाहू शकत असाल तर अतिशय क्रंची झालेलं असतं, कारण आपण छान भाजून घेतलेली यातली प्रत्येक गोष्ट.
पाहू शकता आपला पाक तयार आहे. आता आपण हा या मिश्रणामध्ये आपल्या मिक्स करून घेणार आहोत. हा पाक सगळा आपण याच्यावर ओतलेला आहे आपल्या मिश्रणामध्ये. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं. चमच्याने करायचं आपण एकत्र, हाताने अजिबात करायचं नाही. थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला लगेचच लाडू वळावे लागतील. छान आपलं मिक्सिंग आपण एकत्र करून घेतलंय, पाहू शकता. आता याचे थंड झाल्यावर आपल्याला, थंड नाही म्हणजे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि लाडू वळायला सुरुवात करायची आहे. कारण गुळाचं असल्यामुळे हाताला जास्त चटका लागण्याची शक्यता असते. पाहू शकता अगदी हातावर पटपट वळले जातात हे लाडू. एक एक करून आपण असा ठेवून घ्यायचा आहे. असेच आपण सर्व लाडू वळवून घ्यायचे आहेत. आपले लाडू तयार झालेत, पाहू शकता. आता जवळजवळ 35 लाडू झाले मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये. आणि आता मी ते इथे या ताटलीमध्ये काढून घेतलेले आहेत. आता तुम्ही पाहू शकता इथे जे हे लाडू आहेत हे आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डिंक जर आपण अखंड टाकला तर ते आणखी क्रिस्पी होतात. कारण ऑलरेडी ते आपले हळीचे असतात, ते पण क्रिस्पी झालेले असतात आणि डिंक देखील क्रिस्पी. त्यामुळे हे लाडू प्रचंड छान असे क्रिस्पी होतात. करून पहा मैत्रिणींनो आणि मला आवर्जून कळवा कमेंटमध्ये की कसे झाले ते. थँक्यू.